ज्या सेल्स असतात त्या डिस्ट्रॉय व्हायला सुरुवात होती. ज्या डायबिटीसमुळे ज्या सेल्स आपल्या डिस्ट्रॉय व्हायला लागतात, अशी जी व्यक्ती असतात त्या व्यक्तींमध्ये पण म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर एचआयव्ही होण्यामध्ये असं की एचआयव्ही हा जो रोग आहे तो सुद्धा व्हायरल इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतोय की अडेनो व्हायरल आहे तो. त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक पेशंटचा एचआयव्ही होणाऱ्या पेशंटची इम्युनिटी ही अत्यंत कमी झालेली असते. त्याला ती इम्युनिटी कमी झाल्यामुळं तो म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्त असते. पुढचं इम्युनोसप्रेशन म्हणजे ज्याची इम्युनिटी पहिल्यापासून म्हणजे जन्मजात म्हणा किंवा याच्यामध्ये ज्याची इम्युनिटी कमी असेल, म्हणजे वरचे डिसीज असू अगर नसू, ज्याची इम्युनिटी कमी असते त्याच्यामध्ये हा दिसतो. सर स्लाइड पुढे येते का? इम्युनोसप्रेशनचं दिसतंय का त्याच्यावर? नाही दिसत सर. नाही, डायबिटीस दिसतंय, नाही ना? कीटोएसिडोसिस दिसतंय. कीटोएसिडोसिस वरच थांबलंय. एकच मिनिट. ओके सर, एकच मिनिट फक्त. मध्ये रेकॉर्डिंग सुरू झाल्यामुळे ते थोडंसं थांबलं. एकच मिनिट. सर स्क्रीन शेअर स्टॉप करून पुन्हा एकदा शेअर करा. हो सर, परत शेअर करतोय. त्यानंतर पुढचा जो प्रॉन पर्सन आहे, आपण ज्याला म्युकरमायकोसिस होत आहे, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, थोडासा याचा नेटचा थोडासा इश्यू झाला. तर कार्सिनोमा म्हणजे सीए जो आहे, आपल्याला कॅन्सर आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये कॅन्सर ज्यांना होतं, ज्यांच्यामध्ये केमोथेरपी चालू आहे, अशा लोकांची प्रतिकारशक्ती केमोथेरपीच्या याच्यामुळे कमी झालेली असते. अशा लोकांमध्ये सुद्धा म्युकरमायकोसिसचं प्रमाण रोग होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणखी जर आपण बघितलं की किडनी फेल्युअरचे जे पेशंट असतात, ज्यांच्या दोन्ही किडन्या किंवा एक किडनी याच्यामध्ये काम करत नाहीये, त्यांना डायलिसिस ज्यांचं चालू आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा इम्युनोकॉम्प्रेशनच असं असतं, त्यांनाही म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असतो. लॉंग टर्म कॉर्टिकोस्टेरॉइड ज्यांच्यामध्ये चालू असतात, लॉंग टर्म कॉर्टिकोस्टेरॉइड आपण ज्याला म्हणतो, डिसीज क्युअर करण्यासाठी आपली बाहेरनं जे इम्युन सप्रेशन आपण ज्या म्हणतात त्याला स्टेरॉइड्स म्हणतात. ते स्टेरॉइड जे ज्यांच्यामध्ये कॉन्स्टंटली 2 वर्ष 3 वर्ष ज्यांच्यामध्ये हे किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्यांच्यामध्ये ट्रीटमेंट ही चालू असते स्टेरॉइडची, अशा लोकांमध्ये म्युकरमायकोसिस होण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये असतो. सिरोसिसचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये, आणि माल न्यूट्रिशन की ज्यांची कुपोषित आपण ज्याला म्हणतो, अशा लोकांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे म्युकरमायकोसिस होण्याचं जास्त प्रमाण असतं. ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले पेशंट. आता पुढचा जर मुद्दा आपण घेतला की इज म्युकरमायकोसिस इज कंटेजियस, म्हणजे म्युकरमायकोसिस हा पसरणारा आजार आहे का, संसर्गजन्य आजार आहे का, ही सगळ्यांच्या मध्ये शंका असते. कारण की ज्या गोष्टींमुळे आपल्याला म्युकरमायकोसिस होतो, कोविडमुळे होतो, कोविड तर पसरणारा आहे, समोरचा शिंकला खोकला त्याच्या हातात टच मधनं जर आपल्याकडे आलं तर आपल्याला तो कोविड होतो. मग तसं त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशनमुळे तयार होणारा जो म्युकरमायकोसिस आहे तो सुद्धा कुठलाही संसर्गजन्य आहे का, तर त्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर नाही. म्युकरमायकोसिस जो आहे तो कुठलाही संसर्गजन्य आजार नाहीये. तो
एकमेकांच्या स्पर्शाने किंवा हवेतनं वगैरे तो पसरत नाही. तो टोटली जो आहे तो स्पोर जे आहे फंगस जोपर्यंत तुमच्या शरीरात जाऊन तो तयार होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला होणार नाही. आता कोविड आणि म्युकरमायकोसिस सध्याचा जो सध्या ज्वलंत असा प्रश्न की कोविड आणि म्युकरमायकोसिस या दोघांचं रिलेशन काय, की हा आत्ताच का, पहिल्या ज्या गोष्टी होत्या पहिल्यांदाही जर हा आजार होता, पहिले सुद्धा तो फंगस आम्ही बाहेर गेल्यानंतर मातीमध्ये आम्ही खेळत होतो, लहानपणापासून आपण मातीत खेळत आलेलो आहोत. डम्प वॉल जे आहेत म्हणजे जे जुनाट भिंती आहेत त्यावेळेस आम्ही तिथेही खेळलेलो आहोत, तिथे गेलेलो आहोत, त्याच्याशी कॉन्टॅक्ट आपल्याला आलाय, पण त्यावेळेस कधी आम्हाला म्युकरमायकोसिस झाला नव्हता. मग आत्ताच हा कुठनं आला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कुठनं आला? इतक्या छोट्या प्रमाणात जर त्याचा रेशो होता 17 लाख लोकांपैकी जर 0.05% लोकांमध्ये फक्त तो होत होता, तर आता इतक्या लोकांमध्ये का तो दिसतोय? त्याचं जर कारण आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बघताना आपण सगळ्यात महत्वाचं की कोविडचे जे टाईप आहे तर त्याचे टाईप आपण पहिल्यांदा पाहूयात की का बरं होतं, याच्याशी रिलेशन आपल्याला त्याच्यामध्ये मग सापडेल आपल्याला महत्वाचं म्हणजे. तर कोविडचे जर आपण प्रकार बघितले सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो माइल्ड सिम्पटम असतात की माइल्ड कोविड आहे, त्यामध्ये तुम्ही होम आयसोलेशन मध्ये असता, तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सिम्पटम नसतात, सिम्पटम कुठल्याही प्रकारचे नसतात, त्याला माइल्ड कोविड असं म्हटलं जातं. फक्त तुमची टेस्ट जी असते आरटीपीसीआर और रॅपिड अँटीजन टेस्ट जी आहे ती जर तुमची पॉझिटिव्ह आली तर त्याच्यामध्ये तुम्ही होम आयसोलेशन तुम्हाला किंवा याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही एकदम निवांत राहायचंय. होम आयसोलेशन झालेल्या पेशंटमध्ये जे माइल्ड कोविडचे पेशंट आहेत त्यांना कुठलेही सिम्पटम नाही, अशा कुठल्याही लोकांमध्ये अशा कुठल्याही पेशंटमध्ये हा म्युकरमायकोसिस होत नाही, त्याची शक्यता अगदी नाही. दुसरा जो कोविडचा प्रकार आहे तो मॉडरेट, त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलाइज केलं जातं, परंतु तुमचे लक्षणं ही अगदी सौम्य प्रकारची लक्षणं असतात. त्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर असा कुठलाही प्रकार लागत नाही, फक्त डॉक्टरांच्या निगराणीखाली तुम्हाला तिथे ठेवलं जातं आणि काही अँटीव्हायरल ड्रग जे असतात टॅबलेट आणि त्याच्यावरती तुम्ही ते क्युअर होऊन त्याच्यामधनं बाहेर येतात. अशाही पेशंटमध्ये फार लेस चान्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला म्युकरमायकोसिस होण्याची. तिसरा जो प्रकार आहे तो सिव्हिअर, जो सगळ्यात हाय रिस्क आहे म्युकरमायकोसिस साठी कोविडचा प्रकार. त्यामध्ये इन्फेक्शन जे आहे, ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हाला O2 सप्लाय केला जातो, तिथं व्हेंटिलेटर तुम्हाला लावलं जातं किंवा जास्त दिवस तुम्हाला O2 सप्लाय मध्ये हॉस्पिटल स्टे तुमचा असतो. लक्षात ठेवा, शब्द माझे लक्षात ठेवा की जास्त दिवस हॉस्पिटल स्टे तुमचा ज्यावेळेस असतो, जास्त दिवस O2 सप्लाय किंवा जास्त दिवस तुम्हाला व्हेंटिलेटरचा ज्यावेळेस तुमच्यावरती प्रयोग केला जातो, गरज पडते तुमच्यासाठी, प्रयोग म्हणण्यापेक्षा तुम्हाला ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. हे इन्फेक्शन जे आहे ते तिसऱ्या किंवा चौथ्या वीक किंवा 8 दिवसानंतर आफ्टर डिस्चार्ज हे सगळ्यात जास्त दिसायला लागतात. लक्षणं जी आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणं कोविडच्या तिसऱ्या जी सिव्हिअर स्टेज आहे, जी हाय रिस्क स्टेज आहे, त्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यामध्ये किंवा डिस्चार्ज झाल्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला दिसायला लागतात. आता व्हाय आफ्टर कोविड, की का कोविड नंतरच का? हा पेशंट आहे, कोविडचाच पेशंट आहे, तो म्हणतो आधीच मला कोविड झालाय, मी प्रचंड माझा पैसा याच्यामध्ये खर्च, पैसा वेळ, फॅमिली माझी डिस्टर्ब झाली आहे, हे सगळं होऊन झाल्यानंतर परत मलाच का हा म्युकरमायकोसिस, की व्हाय मीच का? तर तो का त्याला म्हणजे ठराविक पेशंटलाच का होतो, तर त्याची जी उत्तर आहे त्याच्यामध्ये की ज्या पेशंटमध्ये यूज ऑफ स्टिरॉइडचा उपयोग जास्त केला जातो, कारण की स्टिरॉइड हे कोविडच्या उपचारांसाठी आता याच्यात लाईफ सेव्हिंग मॅनेजमेंट म्हणून गणलं जातंय. त्याच्याशिवाय कोविडच्या स्टिरॉइडच्या यूज शिवाय तुमचे जे इन्फ्लॅमेशन जे आहे, सेल इन्फ्लॅमेशन आहे ते कमीच होत नाही, त्यामुळे तुम्हाला स्टिरॉइड वाचवावंच लागतं. तुमचं जीवन वाचवण्यासाठी हे स्टिरॉइड वापरलं जातं आणि ते वापरण्याशिवाय दुसरा आत्ताही तरी काही पर्याय नाहीये, त्याच्याशिवाय कुठलाही जीव असणार नाही. म्हणून ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात स्टिरॉइड वापरावं लागतं, ज्यांची केसेस जास्त हाय रिस्क असतात, त्या केसेसमध्ये म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता जास्त असते. दुसरं O2 सप्लाय, ज्यांना जास्त दिवस O2चा सहारा घ्यावा लागला, ज्यांना O2 जास्त दिवस आवश्यकता भासत होती, O2 सॅच्युरेशन जे आहे ते कॉन्स्टंटली कमी राहत होतं, वाढत नव्हतं, त्यांच्यामध्ये O2 सप्लाय दिला गेला. त्यांच्यामध्ये जे ह्युमिडिफायर वापरलं जातं, ते ह्युमिडिफायर जे आहे ज्याच्यातनं आपलं ऑक्सिजन तो पाण्यामध्ये सोडून मग त्यानंतर तो पेशंटला नाकेवाटे आपल्या शरीरामध्ये दिला जातो, ते ह्युमिडिफायर आहे ते काही काळानंतर त्याच्यामध्ये थोडं कधी कधी फंगस ग्रो होऊ शकतो. त्यामध्ये तो झालेला फंगस जो झालाय म्युकरमायकोसिसचा, ते फंगस जो आहे तो त्या नळी वाटे आपल्या नाका थ्रू येऊन तो आपल्या याच्यामध्ये पसरून तो म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर अनकंट्रोल्ड BSL म्हणजे ब्लड शुगर लेवल, यूज ऑफ स्टिरॉइडचा वापर केल्यानंतर हे शुगर लेवल वाढली जाते. असं बऱ्याच जणांना वाटतं की आम्हाला स्टिरॉइड वापरलेत म्हणून फक्त आमची शुगर लेवल वाढली, तर असं तसं बघितलं तर त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर अनकंट्रोल डायबिटीस म्हणजे जो आपला
कोविड जो आहे तो व्हायरल डिसीज आहे. व्हायरस काय करतात, आपले पॅनक्रियाचे जे बीटा सेल आहे ते बीटा सेलचं इन्फ्लामेशन त्यामध्ये वाढवतात. बीटा सेलचं इन्फ्लामेशन वाढल्यामुळे काय होतं की आपली शुगर जी आहे ती जास्त प्रमाणात सिक्रेट होते. तर अनकंट्रोल डायबिटीज ज्याच्यामध्ये आहे अशा 90 ते 95% लोकांमध्ये म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आता जे जनरल अजून काही त्याच्यामध्ये रिसर्च येत आहेत की असं म्हणतायत की जर सेम मास्क जर आपण फार दिवस वापरलं तर कॉन्स्टंटली जर तेच मास्क जर आपण वापरत असाल, ते मास्क वापरल्यानंतर एक बोलताना श्वास घेताना एक ह्युमिडी आपण जे म्हणतो की बाष्प तयार होत असतात. ते बाष्पामुळे आजचा फंगस ग्रो व्हायला सुरुवात होती. झाल्यानंतर त्या थ्रू तोच फंगस इनहेल केला जातो आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता जास्त असते. पुढचा सगळ्यांचा असा प्रश्न असतो की आता आम्हाला कोविड झालाय, आम्ही हॉस्पिटलमध्ये 8 दिवस 10 दिवस 12 दिवस होतो, 20 दिवस होतो, महिनाभर होतो. मग आता म्युकरमायकोसिस झालाय तर मग आता हा होम क्युरेबल आहे? कारण की तुम्ही तर सांगताय की ना तो पसरत नाही एकमेकांना, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मग होम क्युरेबल आहे का? आम्ही घरी राहून त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो का? की ऑलरेडी आमचे इतके प्रचंड पैसे गेलेत हॉस्पिटलच्या याच्यामध्ये, मग अजून आम्ही खर्च करू शकत नाही, मग आम्ही तो घरी राहून तो बघू शकतो का? तर तुम्ही जर अगदी त्याचा मॉर्टॅलिटी रेट बघितला, मी जे सांगितलं की म्युकरमायकोसिस हा 50% डेथ रेशो आहे त्याच्यामध्ये, तरी सुद्धा त्याची जर लक्षणं तुम्ही बघितली तर आपण जर बघू तर हा होम क्युरेबल अजिबात नाही. हा घरात राहून बरा होणार नाही, तुम्हाला पुन्हा एकदा हॉस्पिटल मॅनेजमेंटच करावं लागणार आहे. त्यामुळं म्युकरमायकोसिस अजिबात लक्षणं दिसल्यानंतर कुठल्या प्रकारे तुम्ही त्याच्या अंगावर काढायचं नाही. आता कुठली लक्षणं दिसतायत, काय दिसतायत त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. सगळ्यात महत्वाचं की म्युकरमायकोसिस म्हणजे काय आपण पाहिलं, त्याचा इतिहास पाहिला, त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं. आता याच्यामध्ये दिसतं काय की एक्झॅक्टली म्युकरमायकोसिस झाला म्हणजे डॉक्टर आम्ही काय समजायचं या सगळ्या याच्यामध्ये. आता पेशंट जे आहेत ते सध्या प्रचंड प्रमाणात आमचे म्हणजे ऑफ्थनचे पेशंट हे कोविड झाल्यानंतर आमचे 50% पेशंट ओपीडी मधले कमी झाले होते की आता नको जायला बाहेर, नको सेकंड दुसरी लाट आलेली आहे, तर आपण फक्त आता घरात राहून सगळं करूया. परंतु डोळे लाल होणं वगैरे हे जे छोटे छोटे सिम्पटम आहेत आणि आता जे टीव्हीवरती बघून किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती येत आहे, तुमच्या फेसबुकवरती येत आहे की नाही असं कोविड झाल्यानंतर असा एक रोग आलाय की ज्या रोगामध्ये असं हे केलं जातं ते केलं जातं, तर इतकं प्रचंड घाबरून सगळे पेशंट यायला सुरुवात झाली. तर याच्यामध्ये तुम्ही लक्षणांकडे व्यवस्थित लक्ष द्या की कुठली लक्षणं आपल्याला याच्यामध्ये बघायची आहेत, की कशामुळे काय असल्यानंतर आपल्याला म्युकरमायकोसिस झाला असेल किंवा असू शकतो हे फक्त आपल्याला बघायचं. सर्वात प्रथम लक्षण जे आपल्याला दिसलं जातं त्याच्यामध्ये रायनायटिस म्हणजे सर्दी होणं, आपण साध्या सोप्या शब्दात म्हणूयात की स्टफी नोज, ब्राऊन नेझल डिस्चार्ज. म्हणजे काय? स्टफी नोज म्हणजे काय की अगदी नाकात असं काहीतरी अडकलंय असं वाटतं की इतकं शिंकरल्यासारखं वाटतं आपल्याला, आणि शिंकरल्यानंतर ज्यावेळेस थोडीशी ऍडव्हान्स स्टेज जर त्याच्यामध्ये असेल तर एक असं ब्राउनिश नेझल डिस्चार्ज किंवा रक्तासारखं असं रक्ताच्या कलरचं आपण म्हणूयात की तसं तो डिस्चार्ज त्याच्यामध्ये दिसतो. तो असेल तर त्याच्या आपण अर्ली सिम्पटम मध्ये त्याला म्हणूयात की तो म्युकरमायकोसिसचा पेशंट असू शकतो. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये टूथ एक, लूज टूथ आणि गम ब्लिडिंग. म्हणजे काय की दात दुखणं किंवा दात ढिल्ले, वरचे जे आपले रोज आहेत दातांची त्याच्यामध्ये दात जर ढिल्ली व्हायला लागली म्हणजे हलायला लागली, तर त्याच्यानंतर दातांमध्ये असे काळी असं काही बुरशी दिसायला लागली तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्युकरमायकोसिस असण्याची शक्यता आहे. फक्त दात दुखतोय म्हणजे मला म्युकरमायकोसिस झालाय असं काही कोणी समजायचं नाहीये. जोपर्यंत दात हलत नाही, आणि सगळे माझे पहिले पण आपले दात हलत आपण त्या एखाद्या दाढीकडे दुर्लक्ष केलेलं असतं, आजारपणामध्ये पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. पण एकदा आजारपणाकडे आलो की घरी आराम करत असताना मग त्या गोष्टींकडे लक्षात, अरे माझं पण दात दुखायला लागला. मग फक्त दात दुखतोय म्हणजे तुमचं लगेच तुम्ही म्युकरमायकोसिस कडे चालेल असं अजिबात नाहीये. त्याचे 2-3 लक्षणं तुम्ही बघितले पाहिजेत, अगदी त्यानंतरच त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. पुढचा जो आहे तो ब्लॅक स्पॉट ऑन फेस अँड पॅलेट. म्हणजे ज्यावेळेस तो वरच्या साईडला नाकामधनं वरच्या साईडला तो स्प्रेड व्हायला लागतो त्यावेळेस चेहऱ्याच्या बाजूला हा असा ब्लॅक स्पॉट असा यायला सुरुवात होतो. छोट्या प्रमाणात आपल्याला ते दिसतं, हे ब्लॅक स्पॉट दिसतंय. त्याचप्रमाणे जे पॅलेट आहे म्हणजे आपली पडजी जे बाजूची जी आहे त्याच्यामध्ये ब्लॅक पॅलेटला इथं असा ब्लॅक स्पॉट आपल्याला इथं दिसेल तुम्हाला, इथे तो ब्लॅक स्पॉट दिसायला लागतो. तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो की ही म्युकरमायकोसिसची सुरुवात झालेली आहे. पुढचं जर आपण लक्षणांमध्ये आपण जर पाहिलं तर फेशियल पेन अँड स्वेलिंग. हा आमच्या एका मित्राच्याच ओपीडीमध्ये आलेला पेशंट होता, त्याचाच हा फोटो आहे की एक्झॅक्टली एकदम टिपिकल असं फेस स्वेलिंग तुम्हाला जे आहे म्हणजे चेहरा जो सुजणं आपण ज्याला म्हणतो तो चेहरा आहे ना असा टिपिकली असा हा सुजलेला आपल्याला जाणवतो या सगळ्याच्या मध्ये. पूर्ण चेहरा असा या एकाच बाजूने, आणि ही सर्व लक्षणं जी आहेत युनिलॅटरल म्हणजे एका बाजूची लक्षणं आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणात दिसतात. चेहरा सुजलेला दिसतो, सूज असती, दुखणं असतं. त्याचप्रमाणे
डोकं दुखणं सगळ्यात महत्वाचं, एका साईडने एका बाजूने पूर्ण हे एकाच बाजूला असं डोकं दुखत असतं, त्याच्यामध्ये अनबिअरेबल पेन असतं, म्हणजे सहन होत नाही इतकं जास्त ते डोकं आपलं दुखत असतं. अल्टर्ड सेन्सेशन. आता अल्टर्ड सेन्सेशन म्हणजे काय, आता फोटो आलाय बघा, आता हा आयर्न मॅनचा फोटो आहे. अल्टर्ड सेन्सेशन म्हणजे काय, तुम्ही आयर्न मॅन होत नाही या गोष्टींमध्ये, म्हणजे आयर्न मॅन म्हणजे कसं असतं, त्याला काहीच होत नाही, तर तुम्ही तसं होत नाही, परंतु त्याचं जे शरीर जसं लोखंडाप्रमाणे असतं ना, आपण बाहेरनं जर त्याला काही टच केलं, काय केलं, त्याला आतमध्ये सेन्सेशन जाणवणार आहेत का, तर नाही. तसं त्याचप्रमाणे अल्टर्ड सेन्सेशन म्हणजे ती जी बाजू असते आपली अर्धी बाजू, त्याला जर तुम्ही सेन्सेशन असं टच करण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही प्रकारचं सेन्सेशन लागत नाही, तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाणीव होत नाही. चिमटा घेतला किंवा टच केलं तर जाणीव होत नाही, दुसऱ्या बाजूला केलं तर तुम्हाला जाणवतं. तर असं जर असेल तर त्याच्यामध्ये म्युकरमायकोसिस झालंय असं आपण समजूया. पुढची जे लक्षण आहे, रेडनेस, पेन, स्वेलिंग ऑफ आय म्हणजे अँड केमोसिस. म्हणजे काय की डोळा लाल होणं, सगळ्यात महत्वाचं डोळा अत्यंत लाल होतो, पेन असतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात डोळा असं प्रचंड दुखत असतो. सेन्सेशन नसणं आणि पेन असणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पेन प्रचंड प्रमाणात, डोळ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पेन असतं. आणि केमोसिस, केमोसिस म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये असा जे आतली जे आपलं पांढरं बुबुळ असतो त्याच्यामध्ये एक प्रकारचा द्रव असं तो भरून असं डोळा असं थोडंसं बाजूला बाहेर आल्यासारखं आपल्याला वाटतं, त्याला केमोसिस म्हणतात. पुढचे जे लक्षण आहे त्याच्यामध्ये डबलिंग ऑफ विजन म्हणजे डिप्लोपिया आणि ब्लर विजन. आता याचं आहे की डबलिंग ऑफ विजन म्हणजे काय की एकच गोष्ट आपल्याला दोन दोन दिसायला लागतात. सगळ्यात महत्वाचं ते का दिसायला लागतात ते आपण पुढच्या पॉईंट मध्ये बघणार आहोत. एकच गोष्ट जी आहे ती आपल्याला डबल दिसायला लागते. आणि ब्लर म्हणजे नजर, डोळ्यांची नजर कमी होतं, नजर कमी व्हायला सुरुवात होणं, ही गोष्ट इरिव्हर्सिबल असतात. ज्यावेळेस म्युकरमायकोसिस मध्ये नजर कमी व्हायला लागते त्यावेळेस ती नजर परत यायची शक्यता फार कमी आहे. या दोन महत्वाच्या गोष्टी डोळ्यांच्या दृष्टीने आपण बघितल्या. त्याचप्रमाणे लीड क्लोजर. लीड क्लोजर म्हणजे काय की एक जी आपली पापणी आहे ती पूर्णपणे बंद पडणं. आता हा लीड क्लोजर ही जी आहे हे फेशियल आपली जी नर्व्ह असते फेशियल नर्व्ह, त्या मेनली जो म्युकरमायकोसिस आहे तो फेशियल नर्व्हला तो इंटरॅक्ट करतो, त्याचं कार्य तो थांबवतो. त्याच्यामुळे हे या बाजूची जी फेशियल नर्व्ह असते डाव्या ज्या डोळ्याच्या बाजूची जी इथनं जी काम करणारी फेशियल नर्व्ह असते ती कुठल्याही प्रकारचं काम बंद झाल्यामुळे ही पापणी जी उघडझाप होण्याची जी क्रिया असते ती बंद होती. ती बंद झाल्यामुळे ती पापणी पूर्ण आपल्याला मिटलेली दिसते, त्याला टोसिस म्हणतात आम्ही याच्यामध्ये, तर ती त्याप्रमाणे दिसल्या दिसते. हे सेम लक्षण हे अनकंट्रोल डायबिटीस असलेल्या पेशंट मध्ये सुद्धा दिसतात, ज्यांचे पूर्ण म्हणजे रुटीनली आम्ही आमच्या ओपीडी मध्ये पण असे पेशंट येतात ज्यांची साखर कधी कंट्रोल नसते, 450-500 कॉन्स्टंटली साखर असतात, अशा पेशंट मध्ये सुद्धा हे लक्षण दिसले जातं. तर सेम गोष्टी आहे की म्युकरमायकोसिस मध्ये पण आपलं पण फंक्शन एक स्वरूपी डिसेबल झाल्यामुळे आपल्याला ते दिसतं. पुढचे जे लक्षण आहे ते महत्वाचं असं प्रोप्टोसिस. प्रोप्टोसिस म्हणजे काय की डोळा असं बाहेर आल्यासारखं वाटणं. एक डोळा जो आहे तुम्ही जर बघाल की तो असा पूर्ण असा हा जो ही जे आहे डावा डोळा जर या व्यक्ती फोटो मधल्या व्यक्तीचा जो डावा डोळा आहे तो अगदी नॅचप्रमाणे, आणि त्याप्रमाणे जर उजवा डोळा जर तुम्ही पाहिला तर तो जो आहे तो असा थोडासा बाहेर आल्यासारखा वाटतो, त्याला प्रोप्टोसिस म्हणतात. तर प्रोप्टोसिस असेल तर म्युकरमायकोसिस शक्यता आहे. त्यानंतर रिस्ट्रिक्टेड ऑर अब्सेन्स ऑफ आय मुवमेंट्स म्हणजे डोळ्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या थांबणं किंवा त्या रिस्ट्रिक्ट होणं म्हणजे एका जागी थांबणं. आता हे जर उदाहरण आपण पाहिलं तर ह्या व्यक्तीचा जर तुम्ही डावा डोळा पहा तो एका जागी आपण उघडून असं बघितलेला आहे, तो याच ठिकाणी आहे. तरी आणि त्याचा उजवा डोळा जर बघितला तर तो व्यक्ती जो आहे तो पूर्ण त्याच्या उजव्या साईडला बघतोय, तरी सुद्धा हा डावा डोळा सरळच आहे. वरच्या पिक्चर मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये हा डोळा तो वरती बघण्याचा प्रयत्न करतोय, तरी सुद्धा त्याचा डावा डोळा जो आहे तो सरळच पाहतोय. जनरली जर आपण बघितलं तर आपण ज्या बाजूला एक डोळा फिरलो तिकडे दुसरा डोळाही आपोआप फिरला जातो, परंतु या डिसीज मध्ये ज्यावेळेस हा लेफ्ट म्युकरमायकोसिस आहे तर त्याच्यामध्ये ह्या डोळ्याची कुठल्याही प्रकारची मुवमेंट होत नाहीये. हा डोळा ज्यावेळेस इथं जर तुम्ही खालच्या चित्रात बघितलं तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तो खाली पाहतोय तरी सुद्धा त्याचा डोळा सरळच आहे, तो समोरच पाहतोय, त्याची कुठली हालचाल होत नाही. इव्हन त्याचा डोळा आतल्या बाजूने दुसऱ्या डोळ्याकडे त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचा डोळा जो आहे तो सेंट्रलचा डोळा जो आहे तो पूर्ण डावा डोळा एका जागी आहे. तर रिस्ट्रिक्टेड किंवा अब्सेंट मुवमेंट हे जर एवढे जर लक्षण असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही म्युकरमायकोसिस असण्याची शक्यता सर्वात जास्त असते. लक्षणांचा विचार झाल्यानंतर सिम्पटमचा साइन अँड सिम्पटमचा विचार झाल्यानंतर आपण थोडंसं पॅथॉलॉजीकडे बघूया की नेमके हा म्युकरमायकोसिस होतो कसा, शरीरामध्ये याचं रूपांतरण कसं होतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इनहेलेशन ऑफ स्पोर्स आणि कॉन्टॅक्ट विथ फंगस थ्रू म्हणजे ज्या स्पोर्स जे असतात, जे फंगसचे जे स्पोर असतात
ते तुमच्या नाकावाटे आतमध्ये जातात किंवा कॉन्टॅक्ट विथ फंगस थ्रू सॉइल, म्हणजे मातीतला जो जंतू आहे फंगसचा तो तुमच्या त्याच्याशी कॉन्टॅक्ट आल्यानंतर तो तुमच्या नाकावाटे आतमध्ये गेल्यानंतर तो इन्फेक्शन इन सायनसेस जे असतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन तयार केलं जातं. इन्फेक्शन झाल्यानंतर सबसिक्वेंटली इन माउथ अँड ऑर्बिट अँड ब्रेन, मग तो त्या सायनस थ्रू जे कनेक्टेड ऑर्गन आहेत ब्रेन, आय आणि माउथ हे जे आहेत याच्या थ्रू तो पसरला जातो. एक छोटीशी स्लाइड आपण त्याची पाहूयात, त्याच्यामधनं तुम्हाला थोडंसं आयडिया येईल त्याची. हे जे फंगल स्पोर्स आहेत ते आपल्या नाकावाटे इनहेल केले जातात. इनहेल केल्यानंतर हे जे सायनसेस आहेत या सायनसेस मध्ये ते ग्रो व्हायला सुरुवात होती. आपण जर पाहिलं तर ग्रो झाल्यानंतर त्यांच्यासाठी जे पोषक वातावरण म्हणजे अनकंट्रोल डायबिटीस असेल, इम्युनोसप्रेटिव्ह डिसीजेस असतील, इम्युनिटी त्याची कमी असेल तर तो वाढायला लागतात. वाढायला लागल्यानंतर ते सायनस थ्रू सायनस मध्ये ते प्रवेश करून ते वरती ब्रेन पर्यंतही तो जाऊ शकतो. अगदी लेट स्टेजेस मध्ये ज्यावेळेस ब्रेन नंतरही अनट्रीटेड राहतो, त्याच्यावरती उपचार केले जात नाही, तर तो आपल्या रक्तवाहिन्या थ्रू तो शरीरामध्ये पसरून तो लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतो. सगळं आता म्युकोरमायकोसिस बघून झालाय, त्याचे साईन, लक्षणं, सिम्पटम, तो कसा होतो, कशा प्रकारे त्याची झाल्यानंतर आता त्याची डायग्नोस्टिक प्रोसिजर की हा नेमके ओळखायचा कसा की हा म्युकोरमायकोसिस झालेला आहे. तर घरी करण्यापेक्षा हे घरी करण्याचं काम नाही, किंवा हे अत्यंत त्याच्यामधला जो तज्ञ व्यक्ती आहे त्यांच्याकडे जाऊन आपल्याला हे डायग्नोसिस करून घेणं गरजेचं आहे. एका लक्षणावरनं मला म्युकोरमायकोसिस झालं असं कुणीही समजून घ्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये सगळे लक्षणं ज्यावेळेस एका कोरिलेटली असतात, एकमेकांना धरून त्याची एक चेन असते, त्या साखळी थ्रू ज्यावेळेस ते लक्षणं दिसतात त्यानंतर त्याचा आपण त्याला म्युकोरमायकोसिस आहे का नाही हे डायग्नोसिस करण्यासाठी काही पद्धती आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिली पद्धत जी असते ती नेझल एंडोस्कोपी आपण ज्याला म्हणतो, जी ENT सर्जन जे कान नाक घसा तज्ञ असतात ही त्यांच्या देखरेखीखाली किंवा त्यांच्याद्वारेच ही केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की एक छोटासा नेझल प्रोब असतो. तो नेझल प्रोब जो आहे तो नाकावाटे घेऊन हा जो टीव्ही आहे तिथे आपल्याला ते पूर्ण त्याचं स्ट्रक्चर जे आहे आतमधलं सायनसचं ते स्ट्रक्चर आपल्याला दिसत असतं. मग तिथे जर त्या स्ट्रक्चर मध्ये जर कुठलाही ब्लॅकिश कलर म्हणा किंवा हे आपल्याला दिसलं तर त्याच्यामध्ये म्युकोरमायकोसिसचे फर्स्ट स्टेप आपण आहे असं सरून मग कुठे त्याची सायनस बायोप्सी हा जो सेकंड टाईप आहे तो तिथे केला जातो. सायनस बायोप्सी म्हणजे काय की नाकामधला जो बायोप्सी म्हणजे काय, बायोप्सी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा स्वॅब घेणं. तर नाकामधला सायनस मधला जो आहे तो कापसाच्या टोकावरती तो स्वॅब घेतला जातो आणि त्याची कल्चर जी आहे की KOH या मीडियामध्ये आपण कल्चर त्याचा केला जातो. कल्चर केल्यानंतर KOH स्टडी हा खास करून फंगल इन्फेक्शन साठीच केला जातो. त्याच्यामध्ये तो करून आपण फायनलाइज केलं जातं की येस याच्यामध्ये ज्यावेळेस ते म्युकोरमायकोसिसचे फंगस ग्रो होताना दिसतात त्यामध्ये फायनल केलं जातं की येस हे म्युकोरमायकोसिसच आहे. आणखी एक जो प्रकार आहे त्यामध्ये डायग्नोस्टिक आपण लेवल म्हणतो, त्यामध्ये MRI आणि CT स्कॅन. CT स्कॅन थोडासा आपण मॅक्रो स्टडी नाही म्हणता येणार. MRI हा एकदम जिथे MRI ची उपलब्धता नाहीये, लवकर आपल्याला डायग्नोसिस करायचंय पण MRI आसपास उपलब्ध नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, तर तिथं तुम्ही CT स्कॅन रेफर करू शकता. परंतु मोस्ट ऑफ याच्यामध्ये MRI केल्याशिवाय तो फायनल केला जात नाही. MRI मध्ये जे लक्षणं जे दिसतात त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जर म्युकोरमायकोसिस असेल तर या सगळ्या याच्यामध्ये MRI मध्ये अगदी छोटे छोटे फाइंडिंग्स अगदी स्पष्टपणे दिसतात की इथं जो आहे त्याचं डिब्रिव्हिएशन झालेलं असतं, त्यामुळे त्याचा जो डिब्रिव्हिएशन मुळे वरती समोर तुमचा आयबॉल जो आहे तो वरच्या पुढच्या बाजूला ढकलला जातो. अशा प्रकारे नेझल एंडोस्कोपी, त्यानंतर सायनस बायोप्सी, KOH स्टडी आणि MRI स्कॅन या थ्रू आपण त्याचं डायग्नोसिस केलं जातं की हा म्युकोरमायकोसिस येस 100% आहे आणि त्याची ट्रीटमेंटला आपल्याला सुरुवात करता येते. ट्रीटमेंटचा जर विचार केला सगळ्यात महत्वाचं, आता इतकं सगळं सांगितलं सरांनी, अरे हा असा होतो, 50% लोकांमध्ये डेथ रेशो आहे, ही लक्षणं अशी आहेत, डोळे असे होतात, जे आतल्या पडजिभेला आपल्याला त्रास होतोय, दातही होतात, मग फार काही भयानक अशा गोष्टी, तर डोंट बी अफ्रेड. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्युनोसप्रेटिव्ह लोकांमध्ये इम्युनिटी कमी व्हायची शक्यता असते, तर तुम्ही धीर धरला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट डोंट बी अफ्रेड, सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर याच्यावरती सिस्टमिक आहे. जर तुम्ही अर्ली स्टेजमध्ये सगळ्या हे जी लक्षणं आहेत तुम्ही अर्ली स्टेजमध्ये जर तुमच्या डॉक्टरांना दाखवली, ते निदान तुमचं अर्ली स्टेजमध्ये झालं तर तुमचं IV लायपोसोमल अँप्युटेशन बी म्हणून जे इंजेक्शन सध्या आपल्याकडे मिळतंय, सध्या तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल, IV लायपोसोमल अँप्युटेशन बी हे जे इंजेक्टेबल आहे ते देऊन तुमचं फंगस इन्फेक्शन अर्ली स्टेजमध्ये आपण कव्हर करू शकतो. त्यानंतर
पोसाकॉनोझोलचे ओरल सस्पेन्शन आहे, ते सुद्धा वापरून आपण अँटी फंगलचे इन्फेक्शन अगदी अर्ली स्टेजमध्ये नक्की 100% आपण कव्हर करू शकतो. पुढचं जे सर्जिकल आहे, म्हणजे तुम्ही डिटेल याच्यामध्ये ज्यावेळेस जातो की आपण नेक्स्ट स्टेजमध्ये गेलाय, त्याच्यामध्ये सर्जिकल आपण त्याच्यामधलं रिमूव्हल केलं जातं. त्यामध्ये मी जास्त याच्यावरती बोलणार नाही, कारण की डेब्रिसमेंट ऑफ नेक्रोस पार्ट, म्हणजे जो नेक्रोस पार्ट आहे, जो काय काळा भाग झालाय तो तिथला काढून घेतला जातो. सायनस इरिगेशन विथ अँफोटेरिसिन बी, म्हणजे जे काही नाकाचे आपले जे नाकाचे आतले पोर्स जे आहेत, ते मोकळे भाग आहेत, ते अँफोटेरिसिन बी जे आहे इंजेक्शनने ते पूर्ण सगळे स्वच्छ केले जातात. ऑर्बिटल जर तो डोळ्यापर्यंत गेला असेल तर ऑर्बिटच्या बाजूने पण अँफोटेरिसिन बी ने पूर्ण तो स्वच्छ केला जातो. इफ इन्फेक्शन तसंच राहिलं, ह्या पूर्ण थेरपीला त्यांनी साथ नाही दिली, तर मॅक्सिलेक्टॉमी किंवा एक्सेंटरेशन म्हणजे जबड्याचा भाग काढून टाकणं आणि डोळा काढून टाकणं हा त्याच्यावरचा शेवटचा उपाय असतो. सगळं झालं, सगळं बघितलं, अभ्यासही केला. आता सर सांगितलं की साईन सिम्पटम बघितले, कशामुळे होतो, कसा होतो, काय होतो, एवढं जास्त होत आहे, त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे. परंतु सर आम्हाला हे बघायचं, आपल्याला हे बघायचं की आपल्याला तिथपर्यंत त्याची काळजी कशी घेता येईल, की आपल्याला त्या स्टेज पर्यंत जायचंच नाहीये. मी कोविड झालाय, माझं डायबिटीस अनकंट्रोल आहे, पण मला म्युकरमायकोसिस नाही झालं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय करायचं? अगदी सोप्या गोष्टी आहेत, तेवढंच बघायचंय. लिमिटेड यूज ऑफ स्टिरॉइड म्हणजे काय? ही गोष्ट डॉक्टरांवरती तुम्ही सोडून द्यायची. तुमच्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढं स्टिरॉइड तुमच्या ट्रीटमेंटमध्ये राहणार आहे. फक्त हॉस्पिटलमधून जाऊन डॉक्टरांना समजून सांगण्याची गरज नाही की सर मला स्टिरॉइड जर कमी वापरा बरं का, कारण तुमचे स्टिरॉइड कमी वापरा गेलं तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामध्ये ते तुमचा जीव वाचवण्यासाठी त्या स्टिरॉइडचा तेवढ्या प्रमाणात, जेवढ्या तुमच्या शरीराला गरज आहे तेवढ्या प्रमाणात ते वापर करत असतात. त्याच्यामुळं त्याच्याशी आपल्याला काही रोल नाहीये, फक्त लिमिटेड यूज स्टिरॉइड. म्हणजे वरनं आपण कुठल्या प्रकारे मनाने मध्ये जाऊन किंवा परस्पर असे स्टिरॉइड घेऊन ते खायचे नाहीयेत की त्याच्यामध्ये कोविडमध्ये स्टिरॉइड सांगितलं, स्टिरॉइड कोविड बरा होतो म्हणून मी स्टिरॉइड घेतो, असं काही कोणी करायचं नाहीये. सेल्फ मेडिकेशन करायचं नाही, सगळ्यात महत्वाचं. कालचं लेक्चर झालंय त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही. बिटाडीन गार्गल म्हणजे आपलं जे आतलं जो कॅव्हिटी आहे, जो पूर्ण म्युकस आहे, तो म्युकस आपलं तिथं आपली त्याची स्वच्छता ठेवायची. त्यासाठी नो फायनान्शियल इंटरेस्ट, म्हणजे कुठल्या कंपनीची मला जाहिरात करायची नाहीये, फक्त आपल्याला हे नावं माहीत असतात म्हणून ते सांगण्याचं. गार्गल आपल्याला त्या यांनी करायचंय. त्यांनी जी स्वच्छता आहे, आपलं म्युकसची जी स्वच्छता आहे ती पूर्ण त्याप्रमाणे राहिली जाते. पुढचं जे आहे ते नेझल स्प्रे विथ नॉर्मल सलाईन. जो नॉर्मल सलाईन जे असतं आपलं, त्याने फक्त तो नेझल स्प्रे करायचा. स्प्रे केल्यानंतर ती जी घाण जी असते किंवा जो का फंगस आहे, तो फंगस तो तिथला धुतला जाऊ शकतो आणि त्याने आपली प्रिव्हेन्शन होऊ शकतं. पुढचं जे आहे ते डायबेटिक पेशंटनी सगळ्यात महत्वाचं काय करायचंय की आफ्टर कोविड चेकअप युअर BSL ऑन व्हेरी अल्टरनेट डे. म्हणजे प्रत्येक तुमचं कोविड झाल्यानंतर, मग आता माझा कोविड झाला, मी घरी आलोय, मग आता जे औषधं चालू आहेत ते बस, मग आता माझी साखर किती हे बघितलंच नाही वगैरे, अशी उत्तरं डायबिटीस पेशंटकडनं अपेक्षित नसणार आहेत म्युकरमायकोसिसच्या संदर्भात. अगदी एकाड एक दिवस तुम्ही तुमची साखर ही याच्यामध्ये चेकच केली पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जाणवलं की नाही माझी साखर कंट्रोल होत नाहीये किंवा अचानक वाढलीये, डिस्चार्ज करताना तुमची साखर कमी असती म्हणून तुम्हाला डिस्चार्ज दिलेला असतो, पण डिस्चार्ज नंतर कधी 2 दिवसांनी 3 दिवसांनी परत तुमची साखर ही तुमच्या शरीराच्या रिस्पॉन्समुळे वाढू शकते. ती वाढल्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही चेक करण्यासाठी ती गरज असते. तुम्ही अल्टरनेट डे तुमची साखर चेक केलीच पाहिजे. त्यांनी सुद्धा तुमचा अगदी म्युकरमायकोसिस होण्याचा धोका 90% 95% कमी होऊन जातो. प्रोफायलॅटिक यूज ऑफ अँटीफंगल म्हणजे काय की अगदी अँटीफंगल जे एजंट आहे त्याचा एकदम प्रमाणित मात्रेत वापर करणं. ती गोष्ट पण तुमचे डॉक्टर तुमच्याकडनं ते त्यांच्या पद्धतीने देणारच आहे. फक्त तुम्ही कुठेही मेडिकलमध्ये जाऊन की आता आम्ही ऐकलं की हा फंगस आहे मग मी अँटीफंगल औषधं घेऊन आलोय आणि ते तुम्ही सुरू केलेत, हे अजिबात करायचं नाहीये. कारण अँटीफंगल ड्रग्स हे हिपॅटोटॉक्सिक असतात. म्हणजे आपलं जे लिव्हर आहे त्या लिव्हरला सगळ्यात जास्त मारक कुठली गोष्ट असेल तर ती अँटीफंगल ड्रग असते आणि याचा रेजिस्टन्स याची शक्यता सगळ्यात जास्त असते. आज जर तुम्ही हे ड्रग्स न विचारता, न वैद्यकीय सल्ला घेता जर वापरले तर पुढे भविष्यामध्ये वापरण्यासाठी तो ड्रग तुम्हाला वापरता येत नाही, कारण त्याचा रेजिस्टन्स, त्याची प्रतिकार शक्ती शरीरामध्ये तयार झालेली असते. ते जे किटाणू असतात ते पुढच्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टीला रिस्पॉन्स देणार नाही. त्यामुळे डॉक्टरांना विचारल्याशिवाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचं अँटीफंगल ड्रग घ्यायचं नाहीये. महत्वाचं जे तुमच्या हातात आहे ते सगळ्यात शेवटचा मुद्दा की तो इटिंग हेल्दी फूड टू बूस्ट इम्युनिटी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला हेल्दी फूड खायचंय. हेल्दी फूड म्हणजे काय? बर्गर, हो ना, कोल्ड्रिंक्स हे नाहीये. हेल्दी फूड कशाला म्हणतो आपण? जे आपल्या हिरव्या पालेभाज्या आहेत, जे फळं आहेत, ते तुम्हाला खायचंय. ते हेल्दी फूड ज्याला आपण म्हणूयात ते. तब्येतही तुम्ही दोन्ही फोटोमधला फरक तुम्हाला कळत असेल. हेल्दी पर्सनची
फरक याच्यामध्ये. ते इट हेल्दी, सगळ्यात महत्वाचं हेल्दी फूड तुम्हाला खायचंय जे इम्युनिटी बूस्ट करेल तुमचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर टेक होम मेसेज आपण म्हणूयात की आपण काय शिकलो या सगळ्या याच्यामधनं, की मी काय शिकलो. एवढं सगळं लेक्चर बघितलं, अर्धा तास झाला मी ऐकतोय, आपण काय शिकलो. म्युकरमायकोसिस इज नॉट अ कॉन्टेजियस डिसीज. तो कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नाहीये. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. पुढचा मुद्दा, इट इज हायली प्रॉन पर्सन आर डायबेटिक अँड इम्युनोसप्रेटिव्ह. ज्यांना डायबिटीज झाला आणि जे इम्युनोसप्रेटिव्ह आहे अशाच लोकांना तो जास्त प्रकारे होतो. मग मला डोळे आलेत, माझे डोळे लाल व्हायला लागलेत, माझं थोडंसं डोकं दुखतंय आणि मग मी लगेच डॉक्टरांकडे जायचं, डॉक्टर बघा मला म्युकरमायकोसिस झालाय का. तर असं काही करायचं नाहीये. ज्यावेळेस आपली अनबिअरेबल पेन म्हणतो, जे मी साइन अँड सिम्पटम सांगितले त्यावेळेस तुम्ही म्हणजे घाबरून जायचं नाही. म्हणजे माझं डोकं दुखायला लागलं, माझा डोळा दुखायला लागला, मग मला म्युकरमायकोसिस व्हायला लागला, असं अजिबात तुम्ही डोक्यात घेऊ नका. तुम्ही त्या गोष्टीवरती अजिबात जायचं नाही, निगेटिव्ह व्हायचं नाहीये. इट इज डेफिनेटली क्युरेबल इन अर्ली डिटेक्शन. जर तुम्ही अर्ली डिटेक्शन आलं तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी क्युअर 100% तुम्ही त्याच्यामधनं बरे होऊ शकता. चेंज युअर मास्क रेग्युलरली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एकच मास्क आपण N95 मास्क असतो, पहिले देतं तर फार महाग यायचे, त्यामुळे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस ते बरेचसे लोक वापरायचे की अगदी ते काळे होईपर्यंत, की समोरचा जोपर्यंत सांगत नाही की अरे ते मास्क बदल, की म्हणजे काळं मास्क घेतलंय का, इथपर्यंत येऊपर्यंत ते मास्क बदलत नव्हतं. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दिवसातनं जर तुम्ही तुमचं काम बोलण्याचं जास्त असतं, आता आम्ही डॉक्टर किंवा आम्ही प्रोफेशनल जे टीचर लोक आहोत याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचं काम जास्त असतं, तर त्यावेळेस तुम्ही दिवसातनं 1 किंवा 2 वेळा तुम्ही तुमचे मास्क हे जे आहेत ते बदललेच पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे. मास्क जोपर्यंत असतं, बोलल्यानंतर जास्त प्रमाणात बाष्प त्यामध्ये तयार होतो, त्याच्यातनं इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त असते. मेंटेन प्रॉपर हायजीन आफ्टर डिस्चार्ज झाल्यानंतर प्रॉपरली स्वच्छ अशा जागे, आपण घराच्या सुंदर प्रसन्न अशा जागेमध्ये आपल्याला राहायचंय कोविड नंतर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कन्सल्ट युअर ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, डेंटिस्ट, ENT सर्जन, न्यूरोसर्जन, रेडिओलॉजिस्ट, ICU इंटेन्सिव्हिस्ट ऍज अर्ली ऍज पॉसिबल. म्हणजे हे जे व्यक्तींची मी तुम्हाला नावं दिली, त्याच्या डॉक्टरांची नावं दिलीत तुम्हाला. ऑप्थॉलॉजिस्ट नेत्ररोग तज्ञ, डेंटिस्ट म्हणजे दाताचे तज्ञ, ENT सर्जन म्हणजे कान नाक घसा तज्ञ, न्यूरोसर्जन म्हणजे जे मेंदूचे विकार तज्ञ जे असतात, रेडिओलॉजिस्ट म्हणजे ज्यांचं आपण म्हणतो की MRI CT स्कॅन सेंटरचे जे मेन डॉक्टर असतात ते, किंवा ICU इंटेन्सिव्हिस्ट जर तुमचा कोणी मित्र असेल की जो ICU मध्ये तो सगळ्या गोष्टी हँडल करतो, अशा लोकांच्या पुण्याचे एका संपर्कात येऊन या गोष्टींबद्दल तुम्हाला ज्या शंका असतील त्या तुम्ही त्यांच्याकडनं, त्याच्या शंकेचं निरसन तुम्ही ह्या लोकांकडनं लवकरात लवकर जर करून घेतलं तर कुठल्याही प्रकारचा धोका तुम्हाला नाहीये, हे मी नक्की तुम्हाला 100% सांगू शकतो. धन्यवाद. सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन अँड आन्सर प्लीज. हॅलो, धन्यवाद सर. श्रोत्यांकडून आपल्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. तुम्ही दिलेल्या माहितीचा आणि मार्गदर्शनामुळे म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी बद्दलची ज्या मनातील शंका किंवा कुशंका निर्माण झालेल्या होत्या त्याचं नक्कीच निरसन झालेलं आहे आणि ह्या माहितीचा आम्हा सर्वांना नक्कीच फायदा होईल. श्रोत्यांकडून आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहे. सो पहिला प्रश्न आहे, इज म्युकर अँड ब्लॅक फंगस इज द सेम थिंग्स? येस. म्युकरमायकोसिसला ब्लॅक फंगस म्हटलं जातं. मी जे पहिल्या स्लाइड मध्ये दाखवलं की त्याला फक्त काळी बुरशी आपण ज्याला म्हणतो, की म्युकरमायकोसिस आणि ब्लॅक फंगस हा एकच आहे. फक्त त्याचं स्वरूप जे आहे, त्याचा जरी फंगस व्हाईट कलरचा असला तरी त्याचं इन्फेक्शन ब्लॅक होत असल्यामुळं त्याचा जो पार्ट जो आहे आपला, ज्या ठिकाणी तो स्प्रेड होतो तिथं तो काळा पडतो, म्हणून त्याला ब्लॅक फंगस म्हटलं जातं. ओके, तो दोन्ही एकच आहे. धन्यवाद सर. देन दुसरा क्वेश्चन आहे, निरोगी व्यक्तींना म्युकरमायकोसिस होऊ शकतो का? निरोगी व्यक्तींना म्युकरमायकोसिस व्हायची शक्यता ही 17 लाख लोकांपैकी 0.05% लोकांमध्येच आहे. म्हणजे नाहीच म्हटलं तरी, अगदी नाहीच म्हटलं तरी चालेल. पण जोपर्यंत तुमची इम्युनिटी कमी होत नाही, तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जास्त दिवसासाठी तुम्ही ऍडमिट राहत नाही एखाद्या आजारासाठी, तोपर्यंत तुम्हाला म्युकरमायकोसिस होणार नाहीच. ओके, थँक्यू सर. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज इन्क्युबेशन पिरियड फॉर म्युकरमायकोसिस? अनकंट्रोल डायबिटीस आणि जे इम्युनोसप्रेटिव्ह डिसीज असतात त्याच्यामध्ये कोविड झाल्यानंतर
पहिले 3 ते 4 आठवड्यांमध्ये हा म्युकरमायकोसिसचे लक्षणं प्राथमिकता सुरुवात होऊन ती दिसायला लागतात, किंवा डिस्चार्ज झाल्यानंतर पहिल्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसायला लागतात. मग कोविड झाल्यानंतर मला आता 2 महिन्यापूर्वी कोविड झाला होता, माझी साखर अनकंट्रोल आहे आणि आज माझं डोकं दुखतंय, तर आता ह्या प्रमाणात 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर व्हायची शक्यता अजिबात नाही. Okay, thank you, sir. Then next question. I am diabetic patient, post-COVID mild case, and recovered since 1 month, 1.5 months. Sugar is under control on medication. Is there any chances for mucormycosis? No, there is no chances in this case. There is no chances of mucormycosis because sugar is under control. It's a mild diabetic case, so no, there is no chances of mucormycosis. Okay, sir. Then last question. Why we use only amphotericin B and posaconazole drug for fungal infection? When these drugs are not available, then which drug can be used? ड्रग्सचं कसं असतं, या प्रत्येक ड्रग्सची एक थेरपी आपण जे म्हणतो ना, ग्रुप असतात, अँटीफंगल ग्रुप असतात. त्या ग्रुपमधनं ज्यावेळेस आपण सुरुवात करतो अँटीफंगल मध्ये, की जनरल वापरामधलं जे आहे इट्रॅकॅनाझॉल, फ्लुकॅनाझॉल, त्यानंतर व्होरेकॅनाझॉल, ह्याच्या गोष्टी त्या जनरल याच्यामध्ये आपण ते वापरत असतो. पण हे इन्फेक्शन जे आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या डेडली असतं की ज्यामध्ये हायर अँटीफंगल ड्रगच आपल्याला वापरावं लागतं, की जे की ते सध्याच्या रिसर्चनुसार फक्त अँफोटेरिसिन बी आणि पोसाकॉनाझोल जे आहे हे दोनच ड्रग आहेत, त्याच्यामुळेच आपल्याला ते फक्त वापरावं लागतात. आणि दुसरी गोष्ट की जे मिळत नाही, हा जो मेन प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली हा इतका रेअर डिसीज होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त काही काम केलं जात नव्हतं, त्याचे ड्रग जास्त तयार करूनही उपयोग होत नव्हता. परंतु अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात त्या केसेस सापडायला लागल्या, त्यानंतर या गोष्टी सुरू झाल्यामुळे आपल्याला तर फक्त तो त्याची जी भेटत नाही तो प्रॉब्लेम आहे. पण शासनाने आता ते सर्व गोष्टी हातात घेतलेल्या असल्यामुळे ते मे बी सगळ्यांना आता अवेलेबल होईल लवकर. धन्यवाद सर. तुम्ही सर्व शंकांचे आणि निशंकांचे निरसन केलेलेच आहेत. मॅडम मला काही क्वेश्चन्स आहेत. थँक्यू सर. मॅडम मला काही क्वेश्चन्स आहेत. डॉक्टर साहेब, फार सुंदर तुम्ही स्लाइड प्रेझेंटेशन द्वारे सगळी माहिती दिली, सगळे पार्ट्स कव्हर केलेत. एक छोटी गोष्ट माझ्या लक्षात आली होती, मी ऐकली होती की जर याला सकाळी कुणाला इन्फेक्शन झालं त्याने 24 तासाच्या वर हे केलं तर इट कॅन बी व्हेरी लिथल, म्हणजे अगदी डोळा सुद्धा काढावा लागतो किंवा त्या ऑर्गनवर सर्जरी शिवाय दुसरं काही इलाज होत नाही, असं होतं का? हो सर, ऍक्च्युली हे फंगस इन्फेक्शन मी जसं सांगितलं की हे फंगल इन्फेक्शन आहे. या गोष्टीचं मी फक्त माझ्या स्लाइड मध्ये अंतर्भूत का नाही केलंय की सांगण्यासारखं आहे याच्यामध्ये, पण हे डेडली इतकं आहे सर की त्याचं पॉझिटिव्हिटीपेक्षा पेशंट काय होतं ते निगेटिव्हिटी जास्त घेतली जाते या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे आपण जेव्हा सांगतो त्यास म्हणून ते निगेटिव्ह शब्द करण्यापेक्षा त्यातल्या त्या सॉफ्ट याच्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला की तो समजण्यापुरता सगळ्यांना. तर हे अगदी खरं आहे की 24 तास ते 48 तासाच्या आत जर तुमचं अँटीफंगल तुमचं ड्रग नाही गेलं तर अगदी डोळा काढण्यापर्यंतही आणि एकदा जर त्याची इन्व्हॉल्वमेंट डोळ्यापर्यंत आणि मेंदूपर्यंत जर झाली तर त्याची मॉर्टॅलिटी रेट सर 50% to 60% आहे. सर आणखी एक प्रश्न असा आहे की रिसेंटली दे हॅव कम विथ अ फाइंडिंग की जेव्हा लोकांना कोविड झालं तर आपण बऱ्याचशा सप्लिमेंट सुद्धा घ्यायला लागलो, आणि खास करून जर एक पेशंट असं कोमॉर्बिड असेल, डायबेटिक असेल आणि त्याने बरीच आयरन आणि झिंक सप्लिमेंट घेतली असेल तर इट लीड्स टू लिटिल बिट ऑफ मोर प्रोपेन्सिटी टू कॅच द डिझीज. येस सर, आयर्न सप्लिमेंटचं जे आहे त्याच्यामध्ये तुमचं लेवल जे आहे, आयर्न लेवल एकदा वाढल्यानंतर त्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रॉन होऊन जाता म्युकरमायकोसिस. त्याच्यामध्ये आयर्न लेवलच्या त्याच्यामध्ये सुद्धा सर म्युकरमायकोसिस व्हायची शक्यता जास्त आहे. And last question sir, what is the correlation between voriconazole prophylaxis? आजकाल voriconazole आणि mucormycosis वर बरेच आर्टिकल्स पण यायला लागलेत. Another antifungal drug, voriconazole. Yes sir, voriconazole it is also one of the antifungal drug. आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या जे फंगल इन्फेक्शन असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातो त्याच्यामध्ये. परंतु रिसर्च स्टडी जो आहे तो व्होरिकॉनाझोलला जे रिस्ट्रिक्शन आहेत जेवढे त्या ड्रग्सला तेवढे अँफोटेरिसिन बी ला ते ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये ते काम केलं जातं सर. अँटीफंगल मध्ये तो जास्त मोठ्या प्रमाणात अँफोटेरिसिन बी ऍक्टिंग केलं जातं. म्हणजे आम्ही सुद्धा ट्रीटमेंट करताना आधी फ्लुकॅनाझोल, नेटामायसिन, त्यानंतर व्होरिकॉनाझोल, आणि व्होरिकॉनाझोल सुद्धा एखादा डिसीज किंवा अल्सर ज्यावेळेस ट्रीट होत नाही त्यावेळेस आम्ही अँफोटेरिसिन बी वरती शिफ्ट होत असतो.
इतका तो त्याप्रमाणे काम करावं लागतं. आता रिसर्च पेपर सर सगळ्यांचेच येणार आहेत, कारण की तो इतका कमी प्रमाणात त्याचा अभ्यास झालेला होता. आता त्या सगळ्या गोष्टी जशा जशा पुढे पुढे सरकत जातील त्यावरती अजून जास्त प्रकाश पडत चालेल. परंतु सध्या स्थितीला तरी व्होरिकॉनाझोल पेक्षाही एम्पिटोसिन बी सर बेटर आणि बेस्ट. नाही, व्होरिकॉनाझोल ज्याने प्रोफिलॅक्सिस वर असेल जो माणूस, त्याला हा डिझीज ओके, बघतो, व्हायची शक्यता जास्त. फॅमिलीतलाच आहे तो. हो हो हो, व्होरिकॉनाझोलचं होण्याची शक्यता जास्त आहे. व्होरिकॉनाझोलची ट्रीटमेंट वरती ज्यावेळेस तो पेशंट असतो, तर त्यामध्ये ऍक्च्युली ऑलरेडी तुमची हिपॅटोटॉक्सिक जी कॅपॅसिटी असते आपली, लिव्हर फंक्शन जे आहे ते ऑलरेडी हॅम्पर्ड झालेलं असतं. हॅम्पर्ड झाल्यामुळे तुम्ही ऑलरेडी इम्युनोसप्रेटिव्ह व्हायची शक्यता असते. इम्युनोसप्रेशन झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही परत म्युकरमायकोसिस मध्ये जायची शक्यता असते. म्हणून मी जे म्हटलं ना की अँटी फंगल ड्रग्ज जे आहेत ते कुठल्याही डॉक्टरांना विचारल्याशिवाय आणि त्यांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय कोणीही वापरायचे नाही. आणि इथे कुठे ग्रिसोफल्विनचा उल्लेख होत नाही. ग्रिसोफल्विन इज टोटली इनएफेक्टिव्ह. तसा एक स्टडी आहे सर त्याचा, याचाही आहे स्टडी, परंतु सध्या प्रमाण कसं चालू आहे की जे सध्या याच्यामध्ये आपण बघतो, आता जे रिसर्च आहे सगळ्या रिसर्च मध्ये जो वापरला जात आहे त्याच्यामध्ये मोस्टली प्रमाणामध्ये सध्या हायर ड्रग सध्या वापरले जात आहेत, कारण की रिसर्च पूर्ण कोविडचा कम्प्लीट नाही, कोविडमुळे म्युकरमायकोसिसचाही कम्प्लीट नाहीये. त्यामुळे मोस्ट ऑफ जे आहे जे हायर ड्रग जे आहेत ते वापरले जातात, म्हणून त्याच्यामध्ये सर एम्पिटोसिन बी आणि फ्लोक्सिनोझोलन त्याचा वापर केला जातो. थँक्यू व्हेरी मच सर. फार सुंदर सगळं एक्सप्लेन केलं, व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि बरेच चॅट बॉक्स मध्ये मोर दॅन 50, जास्तच मी म्हणेल 100 असे हे आलेले आहेत की दे आर ऑल व्हेरी हॅपी. भरपूर जणांना शंका आहे सर. थँक्यू व्हेरी मच. नाही, शंका भरपूर आहेत सर, कारण काय माहिती नसतो, डिसीज माहित नाहीये कोणाला या सगळ्याच्यामध्ये. आणि IQ माहिती एवढी असते आपली, म्हणजे आपले व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या चॅट थ्रू. आणि माणूस कसा आहे सर की पॉझिटिव्ह गोष्ट घेण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्ट फार लवकर घेतो या सगळ्याच्यामध्ये. ती निगेटिव्हिटी लवकर अट्रॅक्ट केली जाते त्या सगळ्या गोष्टींमध्ये, मग त्यामुळे तो त्रास जास्त होतोय. लोकांच्या शंकांपेक्षा कुशंका जास्त आहे असं म्हटलं तरी चालेल. धन्यवाद सर. मॅडम कॅरी फॉरवर्ड. येस सर, धन्यवाद सर. आता मी प्राध्यापक आरे हिरोळे सर, प्राचार्य KK वाघ, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, चांदोरी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर नमस्कार सर. नमस्ते सर. सर खूप आपलं आजचं जे व्याख्यान आहे, खरं म्हणजे आजच्या ज्या ऑडियन्सला खरं म्हणजे म्युकरमायकोसिस ह्या टॉपिक साठी आय ओपनर व्याख्यान आपलं झालेलं आहे सर. म्हणजे आपण व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हणजे आधीच आपण सांगून दिले की हा आजार हा खूप रेअर आजार आहे आणि तो कोणाच्या ध्यानात मनात सुद्धा नव्हता. परंतु कोविड नंतर म्युकरमायकोसिस जे आपण कोविडचे टाईप सांगितले त्यामध्ये माइल्ड असेल, मॉडरेट असेल आणि सिव्हिअर कोविड पेशंट की त्यांना 4 आठवडे जास्त दिवस आपल्याला हॉस्पिटलला स्टे करावा लागतो आणि त्यांना ऑक्सिजन सप्लाय, तर अशा स्टेरॉइड दिलेला अशा पेशंटला हा आजार होण्याची फार दाट शक्यता आहे. तर आपण ह्या आजारासंदर्भात म्हणजे त्याची हिस्ट्री असेल, त्या आजाराचे टाइप्स असणार, त्यानंतर इन्सिडन्स रेट म्हणजे किती लोकांना तो आजार होतोय लाखामधून, त्यानंतर त्या संदर्भातले आपल्याला कुठल्या प्रकारचे म्हणजे पर्सन ह्या आजाराला बाधित होऊ शकतात त्याचेही तुम्ही व्यवस्थित मार्ग म्हणजे खूप सुंदर असं एक्सप्लेन दिलेलं आहे स्लाइडच्या माध्यमातून. त्यानंतर आपण कोविडचे टाईप सुद्धा सांगितले, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. त्यानंतर हा आजार कुठल्या प्रकारे म्हणजे कुठल्या कारणाने होऊ शकतो कोविड पेशंट मध्ये, त्याचे कारण आपण यूज ऑफ एक्सेस स्टेरॉइड्स, ऑक्सिजन सप्लाय, त्यातल्या त्यात त्याचं ह्युमिडिफायर तो जो तुम्ही बोलला सप्लाय ऑक्सिजन होतो त्याचं जे स्टरलायझेशन न करणे वेळेवरती, अनकंट्रोल BSL, ब्लड शुगर लेवल असणार, युजिंग सेम मास्क. म्हणजे खरोखर ही जे वाक्य तुम्ही बोलले ना खूप सुंदर आहे सर. आता आपण खरंच बघतो एक व्यक्ती एक महिन्यापासून 15 दिवस तेच मास्क विदाउट वॉशिंग वापरतायत
तर आपण त्यावरती बोलू शकत नाही, परंतु हे एक मेन कारण आहेच. आणि दुसरं आहे त्यानंतर क्युरेबल. तर आपण सांगितलेलं आहे की हा जो आजार आहे तो होम क्युरेबल आहे का, तर नक्कीच तो क्युरेबल नाहीये घरी. आपला जो काही पेशंट असेल त्याला हॉस्पिटलाइज होणं गरजेचंच आहे. तर साईन सिम्पटम्स, त्याची पॅथॉलॉजी असणार, डायग्नोसिस मध्ये त्याची प्रोसिजर असणार, MRI वरती तुम्ही म्हणजे MRI ने डिटेल्स त्याचं स्कॅनिंग रिपोर्ट क्लिअर होत असतात, तेही तुम्ही सांगितलं. ट्रीटमेंट त्यावरती तुम्ही फार छान माहिती दिलेली आहे. आणि लायपोझोमल एम्फोटेरेसिन बी जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी फंगल ड्रग्स, त्याचे फार आम्ही खरं म्हणजे ग्रिसिओफुल्विन आणि एम्फोटेरेसिन बी हे फार अभ्यासातच वाचलेलं होतं. तर आता मार्केटमध्ये ते ड्रग सुद्धा मिळत नव्हते, खरोखर सांगतो सर, फार रेअर. नाही मिळत सर, नाही मिळत. पण आता खरंच त्याची एवढी काही डिमांड झालेली आहे की बस सांगू नका. रेमडेसिवीर नंतर एम्फोटेरेसिन बी चीच डिमांड आहे मार्केटमध्ये. तसंच आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर, जे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन, जे आपण जे म्हणतो सर, तर त्यावरती तुम्ही जे काही तुमचे मौलिक विचार सांगितलेले आहेत हे खूप म्हणजे खूपच सुंदर होते. आणि जे आजचं आपलं व्याख्यान आहे, खरंच इथले जे उपस्थित ऑडियन्स आहे, आमचे विद्यार्थी, डिग्री, डिप्लोमा आणि के वाघ एज्युकेशन सोसायटीने संचालित केलेले जवळपास 36 युनिटचे कर्मचारी, यांच्यासाठी म्युकरमायकोसिस याबद्दल आय ओपनर व्याख्यान आपण दिलेलं आहे. त्याबद्दल मी खरोखर आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या यस सर, यस, हॅलो, धन्यवाद सर. येतोय. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत, ते म्हणजे आभार प्रदर्शन. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी व्याख्याता दर्शना शिंदे यांना आमंत्रित करते. शिंदे मॅम. धन्यवाद मॅडम. आज आपल्या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. के वाघ शिक्षण संस्था संचालित के वाघ कोविड केअर कमिटी, के वाघ कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक व के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनार करता आजचे आपले व्याख्याते डॉक्टर मयूर लांडे सर यांनी आपल्याला आज म्युकरमायकोसिस या विषयावर जे मौलिक मार्गदर्शन केले, श्रोत्यांच्या मनातील शंका कुशंकाचे जे निरसन केले, याबद्दल मी सरांचे आभार मानते. सर, तुम्ही दिलेल्या माहितीचे आमच्या विद्यार्थ्यांना व सर्व श्रोत्यांना नक्कीच मदत होईल. के वाघ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब वाघ तथा भाऊ यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे संस्थेचे विश्वस्त माननीय श्री चांगदेव होळकर सर, माननीय श्री अशोक मर्चंट सर, माननीय सौ शकुंतलाताई वाघ, माननीय श्री समीर दादा सर, संस्थेचे सचिव प्राध्यापक KS बंदी सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. के वाघ कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक यांचे प्राचार्य व फार्मसी कोऑर्डिनेटर डॉक्टर KS जैन सर व के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी चे प्राचार्य RA हिरोळे सर यांनी हा कार्यक्रम यशस्वी व उत्कृष्ट व्हावा यासाठी जे नियोजन व आयोजन केले याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी, तांत्रिक कमिटी यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आता मी संयोजकांकडून हा कार्यक्रम संपन्न झाला हे जाहीर करण्यासाठी परवानगी मागते. मॅडम. हॅलो. हा, एक मिनिट मॅडम. मी दीप्ती नाखले मॅडम, मेंबर ऑफ कोविड केअर कमिटी यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. येस. धन्यवाद. येस मॅडम सर. हॅलो. शिंदे मॅडम कंटिन्यू. धन्यवाद मॅडम. दीप्ती मॅम आपल्याला जॉईन झालेल्या आहेत, त्यांचेही आभार. सरांकडून मी परमिशन मागते की त्यांनी हा कार्यक्रम संपन्न झाला अशी जाहीर करण्याची मला परवानगी द्यावी.
हो सर, बंद आपला आता संपन्न झालाच. लेट अस धन्यवाद, sir. call a session and thank you very much